Hi everyone, good morning and welcome back once again to our channel शिवकिरण ब्लॉग्स. सो परत एकदा तुम्हाला सगळ्यांना थँक्यू की तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या आपल्या ब्लॉगला खूप छान प्रतिसाद दिला आणि परत सांगते असंच प्रेम राहू द्या. तसंच सबस्क्रायबर करत जा प्लीज, कारण सबस्क्राईब करायला फ्रीमध्ये आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट आहे. सो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत जाईल ते दिसत राहतील. आणि आज आहे शनिवार, सो मी आज थोडं लेट उठते कारण मला सुट्टी होती. सो घरातली काही कामं आवरायची आहे, म्हणजे शनिवारच्या दिवशी सुट्टी असते, मग थोडंफार घरातलं फर्निचर वगैरे साफ वगैरे करून घेते मी. तर ते आता करून घेईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक कालचं झालेला किस्सा आहे तो सांगायचा आहे मला. तर चला मी आधी माझी कामं आवरते, मग आपण भेटूया आणि तुम्हाला मी तो किस्सा सांगेन. ओके. सो गाईज, तुम्ही बघू शकता मी अजून पण बाशीच आहे, आंघोळच केलेली नाही. कारण की प्रॉब्लेम असा आहे, सगळे कामं झाले आणि आता फक्त मला कपडे वॉश करायचे होते आणि तोपर्यंत आपलं वरचं पाणी, टाकीचं पाणी संपलं. सो मी आली खाली, एकदा आली खाली आणि ते बटन प्रेस करून गेली आणि 10-15 मिनटं वाट बघितली. मला वाटलं की पडेल टाकीत थोडंफार पाणी, नळ चालूच ठेवले बट पाणीच नाही. परत खाली आली, परत 2-3दा ट्राय केलं पण पाणीच नाही. ते त्या बटनचा विषय असा आहे, मी तुम्हाला एकदा दाखवते. 1 मिनिट. हे 2 मीटर आहे, हे 1 मीटर आहे, ते खालच्या टाकीसाठी आहे हे इकडचं, आणि हे जे दुसरं आहे हे वरती पाणी जातं याच्याने. तर मी परत प्रेस करत होती आणि इकडे ह्या पाईपला असं हात लावून बघत होते, कारण की इकडे व्हायब्रेशन सारखं होतं पाणी वरती जात असेल तर ते होतच नव्हतं. मग मी 2-3दा प्रेस केलं, परत जायचं परत यायचं. मग मी ते दादांना, त्यांना ते लिफ्टचे कामं करायला आले, ते दादांना विचारलं मी. मग त्यांनी मला सांगितलं की जेव्हा हे हेल्थ स्टेटस, हे हेल्थवाला बटन आहे, हे ग्रीन आणण्यासाठी इकडं आपल्याला हे थोडं ॲडजस्ट करायचं आहे असं काहीतरी सांगितलं त्यांनी. आणि मग हे प्रेस केल्यावर इथं हे मीटर असं काहीतरी नंबर येतो, 10च्या आजूबाजूला काहीतरी येईल म्हणे, तेव्हा ते समजायचं चालू झालेलं आहे. तर ते आता चालू झालेलं आहे आणि हे इकडचं मीटर आहे तर बंदच पडलं आहे. तर खालच्या टाकीचा काही विषय काही कळतच नाही. तर इकडं असा प्रॉब्लेम आहे, म्हणजे कधी ना असं लेडीज, म्हणजे हा प्रॉब्लेम आम्हाला सॉल्व करायचा आहे पूर्ण सोसायटीला मिळून. बट असं आहे की विषय असा आहे की अजूनपर्यंत आम्ही फक्त 3च लोक इथं राहायला आलेलो आहे, लिफ्टचं काम चालू आहे म्हणून. सो पूर्ण सोसायटीचे मेंबर जेव्हा येतील तेव्हा काहीतरी डिसिजन होईल आणि फायनली हा प्रॉब्लेम सॉर्ट आउट होईल. तोपर्यंत आपल्याला असंच खालीवरती करून परत पाण्यासाठी हे असंच करत राहावं लागणार आहे. सो आता जाते वरती आणि बघते नळांना पाणी येतं आहे का आणि बाकीची कामं उरकते, नंतर आपण भेटूया परत. ठीक आहे. सो गाईज, आज पाण्याचा काही टाळा नाही आहे. पाणी, आमच्याकडे मोटर खराब झाली आहे, तर मी जवळजवळ 4 फेऱ्या मारलेल्या आहे. बट पाणी काही वरती जात नाही, त्याच्यामुळे मी आज बाशीच राहणार आहे. आणि आजचा दिवस खूप स्पेशल राहणार आहे माझ्यासाठी, कारण की एवढ्या वेळेपर्यंत मी कधीच विदाऊट आंघोळ राहिलेली नाही. तर आज फर्स्ट टाईम आहे. सो मी फक्त आता माझा चेहरा वॉश करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि मी आता इकडच्या पिऊच्या रूमच्या गॅलरीमध्ये उभी. मी खूप छान इथे या रूममध्ये, खूप म्हणजे या रूमच्या गॅलरीमध्ये आणि रूममध्ये पण खूप सुंदर हवा आहे. ते बघू शकता तुम्ही, माझे केस कसे उडत आहे. कसं ऊन पडलंय ना, गोडच म्हणायचं या उन्हाला, कारण की 8 दिवसापासून पाऊस पडत होता. आपण उन्हाची वाट बघत होतो, ऊन कधी पडेल, सूर्य कधी दिसेल. आता सूर्य दिसतोय ना, तर बघून घ्या चांगलंच. बघितलं का तुम्ही कसं कडक ऊन आहे. गाईज, आमचं पार्सल आलेलं आहे बघा तुम्ही, आमचं जुगाड. आम्ही कपडे वाळवायचं अजून एक हँगर मागवलं होतं. सो बघा आम्ही आता कसं बकेटने, आमच्या इकडे लिफ्ट नाही ना, तर असंच जुगाड आहे आमचा. बघा ती बकेट पण झाली उलटी. हे बघा येते ते हळूहळू. आता इकडं माझ्या सासूबाई ओढताय पार्सल. येऊ द्या. आलं पार्सल आलंय आपलं. आता हळूहळू येते बघा. असं प्रत्येक गोष्ट आम्ही बकेटमध्ये ठेवतो आणि असं वरती ओढतो. ये है हमारा जुगाडू फॅमिली. तुम्हाला ते पार्सल ओपन करून दाखवते. कैची कापून देऊ का बेटा? थांब 2 मिनिटं. आता ती ओपन करते. तसं नाही उघडणार पिऊ, थांब, कैचीने थोडं कापून देतो तुला, मग तू उघड. आहे तर त्याच्यामध्ये कपडे वाळवायचं हे हँगर आहे. बट लहान पोरांना वेगळीच खुशी असते. तिची आजी, मग काय पाहिजे तुला? पावसा टेंट हाऊस ऑलरेडी आहे तुझ्याकडं. एवढंच टेंट हाऊस असेल का? टेंट हाऊस नाही त्याच्यात.
आता बघा ती ओपन करते. हे बघा पिऊन. कशाला ते स्क्रू तसेच राहू दे बेटा. आता पिशवीतून नको काढू. हे बघा याच्यात काय काय आलेलं आहे. ही एक दोरी आलेली आहे. दोरी पण चांगलीच आहे म्हणजे खूप सारी आहे लेंथ. आणि याच्यात स्क्रू आहे. स्क्रू पण भरपूर आलेले फिटिंग करायला. आणि हे 2 रॉड आहे. रॉड पण मजबूत आहे चांगले हेवी. सो अशा प्रकारे आमचं स्टँड आलेलं आहे. आता पिऊचे पप्पा आले का ते एक फिट करून देतील. तोपर्यंत आपण त्याला असंच ठेवून देऊ. नको तुला नाही जमणार बेटा. सो हाय गाईज, दिस इज नेक्स्ट डे मॉर्निंग आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग. सो आज आहे संडे. तुम्ही माझं ऑइली फेस इग्नोर करा बिकॉज मी केसांना ऑइल लावलेलं आहे आणि त्याच्यामुळे ते माझा चेहरा पण ऑइली झाला आहे. सो मी काल ॲक्च्युली काही व्हिडिओ शूट केला नाही बिकॉज माझा मूड ऑफ झाला होता. कारण की ह्या पाण्याचा प्रश्न जवळजवळ रात्री सुटला. तर ते झालं असं होतं की ती पाण्याची जलपरी ना तिच्यामध्ये काहीतरी माती गेली होती. त्याच्यामुळे ते पाणी ती हे करत नव्हती. तर त्याच्यामुळे आम्हाला दिवसभर पाणी नव्हतं. त्याच्यामुळे माझे जे पेंडिंग काम होते ते तसेच पडलेले होते. आणि मी रात्री म्हणजे अंघोळ लिटरली मी रात्री 9:30 वाजता केली. तर तुम्ही विचार करू शकता त्याच्यावरून की दिवसभर मला किती म्हणजे किती चिडचिड झाली असेल माझी. सो असा आमचा कालचा दिवस पूर्ण हे गेला. म्हणजे अर्धा दिवस पूर्ण त्या पाण्याच्या प्रश्नामुळे असंच कामं पेंडिंग वगैरे सगळं असंच गेला. तर मी तुम्हाला दाखवते ते की त्यांनी काय केलं तर ॲक्च्युली काम. त्यांनी इथं काहीतरी ड्रिल मशीनने हे केलं आणि इथून ती जलपरी काढली. तिच्यातली माती वगैरे काहीतरी काढली असेल त्यांनी. आणि नंतर मग आपल्याला स्मूथली सगळं पाणी वरती टाकीत जाऊ लागलं आणि आपल्याला पाणी नळांना येऊ लागलं. सो अशा प्रकारे त्यांनी काहीतरी केलं. त्याचा आम्हाला 3 लोकांना अपार्टमेंटमधल्या 3 लोकांना खर्च पण आणला. बट काही पर्याय नव्हता. पाण्याशिवाय जीवन नाही अशी गोष्ट होती. तसंच काहीतरी काल घडलं होतं. त्याला करायचं आहे खमंग सकाळी नाश्त्याला. आणि त्याच्यासाठी मी चालली इनो पावडर घ्यायला. तो मी खमंग कशा पद्धतीने बनवते मी तुम्हाला दाखवेलच. कोणाच्या तरी यूट्यूब चॅनलवर मी 1-2 वर्ष आधी बघून ठेवलं होतं आणि मी तीच रेसिपी फॉलो करते. सो बघू आज आपलं खमंग कसं होतं. कधीतरी चांगलं होतं, कधीतरी काहीतरी कमी जास्त होतं. सो बघू आजच्या दिवशी तुम्हाला दाखवता ते कसं होतं ते मी तुम्हाला दाखवेल. तोपर्यंत तुम्हाला एक जुगाड दाखवते आमचा. काल पण दाखवला, आज पण दाखव. हे बघा याच्यात आहे बाजरी आणि मला इनोसोबत चक्कीवर बाजरी पण ठेवायला जायची. सो आमच्या लिफ्ट बंद असल्या कारणाने हे बघा हीच आहे आमची लिफ्ट. इकडून असं. तर या पद्धतीने आम्ही जे हेवी असेल, ज्याचं वजन जास्त असेल ते खाली दोरीने सोडतो किंवा घेतो. आणि आता आपण हे काढून घेऊ आणि चक्कीवाल्याला दळण करायला सांगूयाचं. तो आपण आता ठेवूया तिथं. भैया बाजरी आहे ह्याच्यात. आणि जर या डब्यात मावली नाही तर एक कॅरी बॅग टाकली तिच्यात टाकून दीजिए. कैरी बैग में डालने का? नहीं, अगर इसमें बैठा नहीं ना वो पूरा तो बचेगा तो उसमें डाल देना. हाँ 3 ही किलो है, ज़्यादा नहीं, 3 किलो है. हाँ हाँ फिर ठीक है, मतलब बोल रही हूँ मैं अगर नहीं बैठा तो. सो गाईज आता मी दळण ठेवलेलं आहे आणि त्यांच्या मतानुसार ते डब्यात 3 किलो बसणार आहे. सो बघू आपण, चांगलीच गोष्ट आहे. एक्स्ट्रा कॅरी बॅग पण टाकली माझ्या सासूबाईंनी. मग बघूया. इनो द्या ना एक. तो दिस इज़ इनो आणि ये है बड़े काम की चीज़. इससे एसिडिटी भी जाती है और इससे खमण ढोकला भी फुल जाता है. सो बघू आपण आपला खमण ढोकला कितपर्यंत योग्य रेडी होतो. सो गाईज लेट्स गो अँड मेक ढोकला, गुजराती ढोकला. मस्तपैकी रेडी झालेली. आता आपण खमंग ढोकळा बनवूया. सो मी तुम्हाला दाखवते मी कसं बनवते आणि फायनल आपण त्याचा रिझल्ट पण बघू. तो फुलतो पण फुलतो. सो लेट्स सी. चला बघूया. तर बघा आधी मी 1 वाटी बेसन पीठ घेते. अंदाजे मेजरमेंट आहे आपलं. आपण बघू कसं होतं ते. 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे जवळजवळ. आणि त्याला इथं साईडला ठेवून देते 1 वाटी बेसन पीठ. सगळ्यात आधी आपल्याला थोडंसं 3 चमचे साखर घ्यायची. 3 चमचे माझा निकाला त्याचा. सो आता बघा मी एवढी साखर घेते याच्यात.
कारण की ते आंबट गोड लागायला पाहिजे आपल्याला. आणि याच्यात आम्ही हा लिंबूचा रस स्टोर करून ठेवलेला आहे, तो 1-2 चमचे टाकते मी. तीन चमचे मी लेमन ज्यूस टाकला याच्यात. आणि त्याच्यानंतर थोडं पाणी टाकूया आपण डिझॉल्व करायला. सो याला पहिले थोडंसं हे करून घेऊ, म्हणजे ते साखर पूर्णपणे वितळून जाईल पाण्यामध्ये. आणि नंतर आपल्याला बेसन पीठ टाकता येईल त्याच्यामध्ये. सो मी काय एकदम प्रो नाही आहे, बट मी ट्राय करते. म्हणजे ट्राय मी आधी पण केलेलं आहे 3-4दा. आणि त्याच्यापैकी एकदा झालं होतं की त्याच्यात मी थोडं हळद पावडर जास्त टाकली होती, आणि त्याच्यामुळे ते हळद आणि इनोचं केमिकल रिॲक्शन झालं होतं. आणि त्याच्यामुळे खमंग ढोकळ्याचा कलर पिवळा येण्याऐवजी रेड आला होता, एकदम रेडिश कलर आला होता. त्याच्यानंतर मी त्या चुकातून कळलं मला की हळद कमी टाकायची. तर नेक्स्ट टाईम मी हळद कमी टाकली होती आणि तेव्हा छान झाला होता. आता ह्यावेळेस बघू आपण कसा होतो. इनो पावडरने मोस्टली फुलतोच तो, बट कधी कधी जास्त इनो टाकला ना तर इनोचा फ्लेवर लागतो त्याच्यात. तर ढोकळा राहतो बाजूला आणि ते असं वाटतं की आपण इनोचीच टेस्ट घेतोय. साखर बऱ्यापैकी आता वितळलेली आहे. आणि याच्यात आता मी टाकते बेसन पीठ. जवळजवळ ही 1 मोठी वाटी घेतलेली मी. जर माझा ढोकळा चांगला झाला ना तर तुम्ही पण माझी रेसिपी फॉलो करा बरं का. सो मी आता याच्यात टाकते बेसन पीठ. 1 वाटी बेसन पीठ टाकते मी. आणि थोडं आपण मिक्स करून घेऊ. आणि बेसन पीठचं प्रमाण जास्त आहे तर आपल्याला पाणी पण परत टाकावंच लागणार आहे. पूर्णपणे या जे प्लेन व्हायला पाहिजे म्हणजे हे मिश्रण. सो आता याच्यात अजून पाणी लागेल आपल्याला, अजून आपण टाकून घेऊ पाणी. ऑलरेडी बेसन पीठला एकदम पिवळसर कलर राहतो, त्याच्यामुळे हळद एकदम किंचित टाकायची असते. बघा याच्यात पाणी टाकून आपण चांगलंपणे मस्तपैकी याला हे करून घेऊ, प्लेन करून घेऊया मिश्रण. सो व्हिडिओ बघा आणि सबस्क्राईब करा सगळ्यांनी प्लीज प्लीज प्लीज. आजचा व्हिडिओ कालच मी हे खमंग ढोकळा वगैरे सगळं मस्तपैकी तुम्हाला शेअर करणार होती, बट पाण्यामुळे जाऊ द्यायचा परत विषय घेऊन काही फायदा नाही पाण्याचा. आता प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. सो आता बघा तुम्ही याच्यात तुम्हाला गिठोळ्या दिसत आहे बारीक बारीक, त्या पूर्ण आपल्याला असे काढायचे आहे. हाताने हे केलं असतं पण ते परत हात भरून जातील माझे आणि आपल्याला दुसऱ्या वस्तूंना पण हात लावता येणार नाही, म्हणून मी असंच चमच्याने हे करून घेते. आणि आज कसं आहे, आज आमचे पाटील साहेब घरी नाही आहे. सो आमचा हा ढोकळा कसा पण झाला तरी आम्हाला कोणी नाव ठेवणार नाही. तसं पण ते नाव नाही ठेवत, बट कसं आहे आपण एवढी मेहनत घेतो तर आपल्याला असं वाटतं की चांगला व्हायला पाहिजे ढोकळा. तर मी आता त्याच्यात थोडी हळद टाकेल एकदम चिमूटभर. मिश्रण हा एकदम छानपैकी मिक्स झालेलं आहे. आणि याच्यात एकदम आपण किंचित चिमूटभर हळद टाकूया. तर एकदम बघा एवढीशीच टाकते मी, कारण की ते बस त्याच्यातून पण कमी केली मी. सो हळदला पण एकदम मस्त मिक्स करून घेऊ आपण याच्यात. तर पीठ हलवता मी थालते एवढी डान्सिंग. त्याच्यात हळद पण टाकलेली आहे. आणि याच्यात आत्ता टाकायचं आहे आपल्याला मेन गोष्ट म्हणजे, सांगा बरं काय असेल साठी मीठ टाकायचं विसरून जात होते मी बोलता सो मी आता याच्यात मीठ टाकून देते आधीच. कारण की मीठ आपण केव्हा पण टाकलं तर काही प्रॉब्लेम नाही. मीठ टाकते याच्यात थोडं अंदाजे टाकते मी. जास्त झालं ना तर खारटून जाईल अजून. ठीक आहे, एवढं मीठ टाकलं आहे. मीठचं झालं आहे, मीठ टाकलं आहे. आणि आता याच्यात टाकूया आपण तेल टाकूया. तेल पण मी ज्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं त्यांनी तेल पण टाकलं होतं. तर तेलचं कारण, तेल का टाकतो मला माहीत नाही, कारण तुम्हाला माहिती का तेल कावर टाकतो? मला पण नाही माहीत. जाऊ दे, टाकून देऊ आपण तेल टाकल्याने माऊ हां असं काहीतरी असं नरम राहत असेल ते तेलामुळे, त्याच्यामुळे तेल टाकत असतील ते. तर तेल टाकलेलं आहे. आणि आता एक लास्ट स्टेज आहे, तेल सगळं टाकलं गेलं याच्यात. आता आपल्याला इनो पावडर टाकायची, बट ते इनो पावडर टाकल्यानंतर लगेच त्या भांड्यात ओतावं लागतं. त्याच्यामुळे आता या भांड्याला आपण तेल टाकून घेऊया भांड्यात. आणि ते तेलाला थोडंसं पसरून घेऊ म्हणजे तो चिटकणार नाही खाली. सो आता याच्यात थोडं तेल टाकते.
आणि याला थोडंसं पसरून घेते भांड्याला तेल. देव बाप्पा आमचा ढोकळा चांगला होते रे देवा. इज्जत का सवाल है भाई आज. पहले तो हुआ है अच्छा. ठीक है, अभी इसमें तेल लगा दिया है हमने. अभी इसमें हम पानी डाल देंगे थोड़ा सा आणि ये बॉइल व्हायला ठेवून देऊ आपण. आता आपण गॅस चालू करून घेऊ आणि थोडंसं पाणी बॉईल होऊ देऊ. म्हणजे कसं आहे ते पटकन इनो टाकायला आपल्याला बरं. तो ये है हमारी पुष्टेनी कैची. तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते फोडणीसाठी काय काय घेतलं आहे. इथे मिरची घेतलेली आहे, इकडं कढीपत्ता घेतला आहे. कढीपत्त्याचे पानं मोठे मोठे कारण की तो हायब्रिड आहे. आणि इकडं कोथिंबीर घेतली आणि आपल्याला इकडं मोहरी लागेल. तो मोहरी पण आहे आपल्याकडे. अशा पद्धतीने आपण सगळं साहित्य रेडी करून ठेवलं आहे. आता फक्त आपल्याला याच्यात इनो टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर इनो टाकल्याबरोबर ते लगेच भांडं ठेवायचं आहे. सो आता बघूया आपण. सो आता पाणी बऱ्यापैकी चांगलं उकळलेलं आहे. आता गॅस मिडियम कमी करून देते मी आणि आता आपण लास्ट पेजला टाकू इनो. तो ये है हमारी पुष्टेनी कैची, खात्री कैची. सो याच्यात टाकूया आपण इनो पावडर आणि त्याच्यासाठी परत आपल्याला थोडंसं घोटभर पाणी लागेल कारण की इनो टाकल्यानंतर ते. सो हे बघा इनो एवढं टाकते मी. थोडं हे व्हायला पाहिजे ते. एक चमचा टाकून दिलेलं आहे आणि याच्यात टाकल्यानंतर थोडंसं पाणी टाकू आपण. ठीक आहे, तुम्ही बघू शकता आता कसं फेस होतोय. परत त्याला थोडंसं फेटून घेऊ. सगळीकडे मिक्स व्हायला पाहिजे व्यवस्थित. सो क्लॉकवाईजच फिरवायचं आहे, अँटी क्लॉकवाईज फिरवायचं नाही आपल्याला. ठीक आहे, सो असं क्लॉकवाईज फिरवत 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 चांगलं फेटून घेऊ आपण. आणि मी एक सूप केलेली आहे. मी आधीच कुकरमध्ये भांडं ठेवून दिलेलं आहे. सो आता ते गरम झालेलं आहे तर तसंच आपल्याला हे ओतावं लागेल. तुम्ही बघू शकता बघा पीठ कसं फुललेलं आहे छान. सो आता भांडं नाही ठेवलं. नाही मी भांडं ठेवलेलं नाही. बरोबर. मला असं वाटलं की मी भांडं ठेवून दिलेलं आहे आणि त्याच्यात मी ॲक्च्युली रिंग ठेवली होती. रिंग पण लागते ना, डायरेक्ट पाण्यात आपण हे भांडं ठेवू शकत नाही. सो असं बघा आता कुकरमध्येच टाकून दिला असतं पाण्यामध्ये. आता डायरेक्ट पाण्यात टाकलं असतं नाही तर मी मग तर डायरेक्ट काय झालं असतं ते वरण झालं असतं. वरण पाण्यात नवीन पद्धतीचं वरण. सो हे बघा तुम्ही. आता मी याच्यात ठेवून देते. जय माता दी. ओ थोडंसं पाकडं झालेलं आहे. झालं का सरळ. आणि या कुकरची आता आपण एक शिट्टी काढून घेऊ. शिट्टी काढून घेऊ आणि कुकरला थोडं सॉरी गॅसला थोडं मिडियम आचेवर ठेवू. आता मी इथं झाकण लावून देते. आता 15 मिनटं आपण त्याला असंच होऊ देऊ आता. सो ठीक आहे, सो बघूया आता आपलं खमंग कसं होतं. तुम्हाला पण दाखवते मी. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघत राहा. ओके. सो गाईज आपले 10 मिनटं झालेले जवळजवळ आणि आता आपण बघू कुकर उघडून बघू काय हालत आहे आपले ढोकळ्याची. मी गॅस बंद करते आणि लगेच लगेच उघडू कारण की शिट्टी काढली ना असं पण वापसा काही प्रॉब्लेम नाही. खाली उतरा मी ना माहिती. आपण त्याला खाली उतरून घेऊ आणि मी तुमच्या समोरच बघते. चांगला झाला. देवाला प्रे करा चांगलं व्हायला पाहिजे. सो कसं वाटलं तुम्हाला सगळ्यांना. बघा 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 थोडं झूम करून दाखव. सो बघा असापैकी असा फुगलेला आहे तो. अजून व्यवस्थित कळत नाही तर ते मी त्याला खाली याच्यात प्लेटमध्ये होतील ना तर तुम्हाला मी दाखवेल किती स्पॉन्जी झालेला आहे तो. सो ठीक आहे, बस मी याला आता खाली ठेवलेलं आहे. तर ते कट करण्याआधी आपण याच्यात ना हे काय म्हणतात चाकूने ना आपण हे करून बघू बरं जर शिजला आहे का नाही. तो ही एक ट्रिक असते. सो बघा तुम्ही याला पीठ लागत नाही म्हणजे याचा अर्थ हा परफेक्टली शिजलेला आहे. सो आता आपण याला थोडं थंड होऊ देऊ आणि तोपर्यंत आपण सगळं फोडणीचे साहित्य रेडी करू. ओके, हे बघा हे असं फुललेलं आहे म्हणजे बऱ्यापैकी आहे ते ठीकठाक. चल नीचे गिर जा. कसं झालंय. तर मी याला कट करून घेते. भरपूर फुललं. चांगलं फुललं का. फक्त इनोचा फ्लेवर जास्त नको लागायला पाहिजे त्याच्यामध्ये. ते चांगलं लागत होते. आता मी याच्यावर लास्टला मला एक भीती होती. मी नाही का कुकरमध्ये थोडं पाणी जास्त टाकून दिलं होतं आणि ते पाणी गॅसच्या याच्यावर थेंब 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 पडत होतं. मला असं वाटत होतं की आता ते पाणी डायरेक्ट बाहेर येते म्हणजे याचा अर्थ मध्ये पण ते खमंगच्या याच्यावर मिश्रणावर पडत असेल. पण तसं काही झालं नाही. सो आता बघा मी याच्यावर चमच्याने फोडणी बसवून देते सगळीकडे. अँड फायनली आवर खमंग ढोकला इज रेडी. तो काही बघा
खमंग ढोकळा छानपैकी फुललेला आहे. आणि आता फक्त याच्यावर कोणत्या गोष्टीची कमी आहे सांगा बरं, कोणत्या गोष्टीची कमी आहे? कोथिंबीर. त्याच्यावर आपण टाकूया कोथिंबीर. अब इस पे डाल देंगे हम कोथिंबीर और आप देख सकते हैं हमारा ढोकला इज ऑलमोस्ट रेडी. सो मी तुम्हाला एक पीस दाखवते, ठीक आहे? याला असं चमच्याने काढून घेऊ आपण. खुला है ना? हो. ओके डन. चलो फिर खाते हैं खमंग ढोकला और मिलते हैं बाद में. सो गाईज, मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला बोलली होती की माझ्यासोबत काय घडलं होतं. सो मी ते काय घडलं होतं ते सांगते, बट मी दाखवू शकत नाही काही कारणांमुळे. सो जस्ट तुम्ही माझं ऐकून घ्या. सो ॲक्च्युली काय झालं होतं, परवाच्या दिवशी पिहू आणि मी घरी होती फक्त, आणि माझ्या सासूबाई आणि माझ्या नंदन बाळाचे कान टोचायला गेले होते. सो काय झालं, पिहू पहिल्यांदा वॉशरूमला गेली तेव्हा पाणी होतं घरात. सो ती गेली. परत तिला 1 तासानंतर परत तिला वॉशरूमला जायचं होतं. मी तिला बोलले बेटा पाणी नाही, पण तिला जायचं होतं, तिला खूप इमर्जन्सी होती. सो ती गेली. आणि मग मला असं वाटलं की ठीक आहे गेली, बट आता आपल्याला पाणी पाहिजे. सो मी खाली मोटरचं बटन प्रेस करायला गेली. आणि त्याच्यानंतर मी म्हणजे माझ्या लक्षात नाही, मी दोघं लॉक असतात डोरला, आमच्या डोरला 2 लॉक येते. सो ते दोघं ऑटोमॅटिक लॉक, म्हणजे एक तर ऑटोमॅटिक होत नाही, बट जे दुसरं आहे ते ऑटोमॅटिक असतं, आणि ते पण आम्ही एनेबल ठेवलेलं आहे. सो दोघं लॉक होऊन गेले. आणि असं झालं की आताच करायचं काय, कारण की ती आतमध्ये बसलेली आणि मी बाहेर, आणि त्याच्यानंतर माझा मोबाईल पण आतमध्ये होता. सो मला आमच्याकडे एक CD होती, ती CD मी तुम्हाला दाखवते, 1 मिनटं. बघू शकता तुम्ही, ही CD आहे. सो ही CDचा वापर करून मी आतमध्ये गेली आणि मग त्याच्यानंतर मी डोर अनलॉक केला. अशा पद्धतीने मी त्या दिवशी जुगाड केला. सो तुम्ही पाहू, एक आईसाठी म्हणजे जेव्हा काही इमर्जन्सी येते, जेव्हा आपलं बाळावर प्रश्न येतो विशेष म्हणजे, तेव्हा आई काही पण करू शकते. हे मला त्या दिवशी माझ्या स्वतःच्या एक्सपिरियन्सवरून मी जे केलं त्याच्यावरून मला कळलं. आणि हा एक किस्सा झालेला, तर त्या दिवशी मी खूप घाबरलेली, कारण की मी एकटीच होती घरी आणि पिऊ होती. सो बट मी त्याच्यावर सोल्युशन पण काढलं आणि मला खूप छान वाटलं. थोडा त्रास झाला मला, कारण की सीडीवर चढली, परत मी तिकडून दुसरीकडे उडी मारली, आणि त्याच्यामुळे माझ्या हातांना पण असं खूपच म्हणजे असं रेड कलर झाला होता हातांचा. आणि हे असं काहीतरी माझ्यासोबत त्या दिवशी घडलं होतं. आणि नेमकी म्हणजे तुम्हाला पण असाच अनुभव असेल की जेव्हा आपण घरात एकटं राहिलं तेव्हा तसं तरी काहीतरी घडत राहतं. सो असा हा किस्सा होता. आणि आता झाला आहे आपला ऑलमोस्ट संडे खतम. सो आपण आपला ब्लॉग पण आपण इथंच संपूया. त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक अहिराणीमध्ये, त्याला काय म्हणता आपण, अहिराणी मराठीमध्ये कोडं म्हणता आणि अहिराणीमध्ये आनं म्हणता. सो माझ्या आजीने मला लहानपणी, म्हणजे पप्पांच्या आईने मला लहानपणी एक आनं सांगितलं होतं. म्हणजे आम्ही लहानपणी खेळायचो आजीसोबत, तेव्हा आजीने सांगितलं होतं, ते मला अजूनपर्यंत आठवतं आणि कायम आठवत राहील. सो मी तुम्हाला पण सांगते. सो कमेंटमध्ये नक्की त्याचा आन्सर सांगा. ज्यांना अहिराणी समजते, कळते, अहिराणी आपली मायबोली, त्यांनी सगळ्यांनी मला आन्सर सांगा, मला खूप छान वाटेल. सो बघूया आपण तुमच्यापैकी कोणाला आन्सर त्याचं येतं. सो ते आनं असं आहे की सकाळी उठी मायना बापना कान धरे आणि मायना मक्कुले. ओके, परत एकदा रिपीट करते. सकाळी उठी बापना कान धरे आणि मायना मक्कुले. सो याचा आन्सर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा. आणि तसेच या कोड्याचं आण्याचं आन्सर कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके, तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.